कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या आदेशावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। त्यावरून आता खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवरती हल्लाबोल चढवला आणि हे सगळं थोतांड असल्याचं संजय राऊत म्हणाले। तर आता कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये हा सांगण्याचा अधिकार मनपाला नाहीये असं आदित्य ठाकरे म्हणतात। मात्र हाच निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातही होता, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेले। अरुणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जे ठाकरे सरकारमध्ये होते आणि तेव्हा सरकारमध्ये असताना सुद्धा ठाकरे टीका करायचे आणि आताही तेच वागतायत, टीका करण्याचा नैतिक अधिकार हा फक्त ठाकरेंनाच आहे का? पहा, टीका करण्याचा किंवा स्तुती करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच असला पाहिजे। परंतु आता कसं झालेलं आहे, ठाकरे म्हणा किंवा महाविरोधी आघाडीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते म्हणा, यांच्या डोळ्यांना फक्त आणि फक्त आरोप एवढे दिसून येतात। कोणी कितीही चांगलं काम केलं तरी त्याचा ते आरोपानेच त्याचं स्वागत करतात, टीकेनेच स्वागत करतात, कारण त्यांना चांगलं काम कधीच दिसत नाही। पहा, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये अनेक चांगली कार्य घडली, अनेक चांगल्या विकासात्मक गोष्टी घडल्या, जनता सुद्धा खुश होती आणि म्हणून प्रचंड यश हे महायुतीच्या पदरी टाकण्यात आलं। आता राहिला विषय मांस विक्री बंदीचा किंवा कत्तलखाने बंद ठेवण्याचा, तर हा निर्णय काही आज घेतलेला निर्णय नाहीये। हा निर्णय 1988 साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस शंकरराव चव्हाण यांनी हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आलेल्या शरद पवार जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा तो नियम पुढे चालू ठेवला। आता गेली 25 वर्ष कल्याण डोंबिवली म्हणा किंवा नागपूर म्हणा, या महानगरपालिकांमध्ये आणि अनेक महानगरपालिकांमध्ये मांस विक्री बंद ठेवण्यात येते काही महत्वाच्या दिवशी। परंतु झालेलं आहे काय, आता या महाविरोधी आघाडीकडे कोणताच विषय उरलेला नाही। त्यामुळे सरकार काही करायला गेलं की त्याला विरोध करायचा आणि जनतेला संभ्रमात टाकायचं, जनतेच्या समोर खोटी मतं टाकून जनते समोर या सरकारला कसं बदनाम करता येईल, कारण बदनामी करण्या व्यतिरिक्त यांच्या हातात दुसरं शस्त्रच नाहीये। तेव्हा आम्ही यांच्या या विरोधकांच्या या आरोपांना भीक सुद्धा घालत नाही आम्ही, कारण आमचं लक्ष एकच आहे की या महाराष्ट्राची आणि या मुंबईची प्रगती, आणि जनतेला सुद्धा तेच हवंय की तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आम्हाला आमच्यासाठी गोरगरीब जनतेसाठी। पण अरुणजी, तुम्ही म्हणताय की जनतेला फक्त आणि फक्त विकास आणि सगळ्या गोष्टी, प्रगती सारख्या गोष्टी या जनतेला हव्यात, पण एक गोष्ट पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित होतो, सरकार निर्णय घेतं आणि संघटनेला काहीच माहित नसतं, ह्याच्याकडे कसं बघायचं आता? नाही, असे कोणतेही निर्णय शक्यतो सरकार घेत नाही की जे संघटनेला माहित नाही। संघटनेतील काही नेत्यांना कदाचित माहित नसतील, ते त्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडत असेल, वेळ कमी पडत असेल, म्हणून त्यांना त्या गोष्टी कळल्या नसतील। परंतु ज्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या संघटनेला सुद्धा सांगण्यात येतात, जनतेला सांगण्यात येतात आणि जनतेचा विचार घेऊनच हे सरकार काम करत असतं, हे अनेक निर्णयांमधून दिसून आलेलं आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अरुणजी, आपण जर बघितलं तर हा मुद्दा पण तसा बघायला गेला तर हा काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे, आणि आता मग या मुद्द्याचं एवढं राजकारण का होत आहे? राजकारण याकरता करण्यात येत आहे कारण सरकारला बदनाम केल्याशिवाय सरकारचे चांगली कामं खोट्या प्रकारे कशी प्रस्तुत करता येतील जनतेच्या समोर, याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्यातीलच हा एक प्रयत्न आहे। कारण जनतेच्या मनामध्ये जर या सरकारच्या बद्दल वाईट विचार जर आपण रुजविण्याचा प्रयत्न केला तर कदाचित जनतेला ते खरं वाटेल आणि या विरोधकांना मतदान होईल, असं त्यांना एक खोटा त्यांचा भ्रम झालेला आहे। परंतु हा भ्रम जास्त वेळ टिकत नसतो। जनता या राज्याची जरी साधी भोळी असली तरी खुळी नाहीये। हे विरोधक जनतेला खुळं समजतात, जनतेला गृहीत धरतात आणि म्हणून काही बडबडायचं ते काम करत असतात। आदित्य ठाकरे घ्या किंवा राऊत घ्या, हे दररोज काय बोलतात हे आपण ऐकतच असाल, महाराष्ट्राची जनता ऐकत असते आणि संपूर्ण देशभर या महाराष्ट्राची कशी चीत होईल हे या महाविरोधी आघाडीचे नेते प्रयत्न करीत असतात। आज महाराष्ट्राचं नाव देशामध्ये
किती खराब होत चाललेलं आहे का तर फक्त या विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे, परंतु विकासात्मक कामं होत आहेत म्हणून या राज्याकडे इतर राज्यांची लोक आशेने पाहत असतात. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून समजलं जातं, कारण या राज्यामध्ये नवनवीन उद्योगधंदे येत असतात, रोजगाराच्या संधी आम्ही कशा देता खरंय, येतील खरंय. याच्याकरिता प्रयत्न करत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी ही तळागाळातील लोकांना जाऊन नक्कीच भेटत अरुणजी, असतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री- सरकार कायमच या मुख्यमंत्री- सगळ्या जनतेच्या हितासाठी आता सगळा प्रयत्न करतंय, हे सुद्धा पाहणं आपल्याला दिसतंच आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली.